विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला पंढरीच्या पांडुरंगा हरी ओम विठ्ठला पंढरीच्या पांडुरंगा हरी ओम विठ्ठला हरी ओम विठ्ठला पांडुरंगा हरी ओम विठ्ठला विठ्ठला हरी ओम विठ्ठला. माऊली तुम्ही कुठं चालले आता? आम्ही धर्मधर्म करीत हा आमच्या गावातून आमचं गाव आहे खेडेगाव आहे बघा आमचं. बरं. आणि आमच्या गावात रामप्रभूची भारी यात्रा भरते आणि तिथं गणपती महाराजांचे गुरु वरील काकांचं मंदिर आहे. आम्ही तिथून दिंडी चालू केली आणि आम्ही अगदी आनंदात 15-16 मुक्काम करीत पंढरपूरमध्ये आलोय. आणि आज सकाळी स्नान करून सुंदरगडाचे दर्शन घेऊन आम्ही प्रदक्षिणा करून आलो. आम्ही आता प्रदक्षिण चालू आहे प्रदक्षिणा. आणि पांडुरंगाविषयी तुम्ही काही मनोगत व्यक्त करता का? हा आम्ही बोलू शकलो पांडुरंगाविषयी. बोला ना. हो पांडुरंग स्वयंमूर्ती पहा स्वयंमूर्ती. आणि ती द्वारकेहून खाली आली. कशा करता आली? कुंडलिकाला भेटण्याकरता. कुंडलिकाने आई वडील सेवा केली. त्या सेवेतून उतराय होण्याकरता पांडुरंग पंढरपूरमध्ये आले. आणि तेच भाविकांनी त्यांचं हे घेऊन आणि मग सगळ्या भाविकांनी आई वडील सेवा केली पाहिजे. म्हणजे काही ठिकाणी त्यांनी पण आले पहा आई वडिलांनी. मुलं बाळ पाहता ते कोणी बघत नाही आई वडिलांकडे. आणि म्हणून हिची स्वयंमूर्ती ही त्याच्याकरताच आहे. कुंडलिकाचं जे मंदिर आहे ते इथंच करता आहे का समाज सुधारला पाहिजे त्याच्याकरता मंदिर आहे. आम्ही चालू एवढं घेतलं. 1-2 मिनिट थांब. हा आणि मग आम्ही आता प्रदर्शन करून इथं आलो. इथं आल्यानंतर थोडं प्रवचन केलं. आमचे प्रवचनकार गेवराजे बघा ते बीड जिल्हा का? हा बीड जिल्हा. राणी साधी सुपी कुठे हे महाराज का? बरं का हे महाराजांचे संघ आलेले का? ते संघ आले महाराज. हा हा महाराज जय हरी. ते आमच्या दिंडीचे विनेकरी बघा. फार सुंदर माणसं. हे जे परिस्थिती पाहिजे महाराज तिथे गेल्यावर ओले बाग येतात. हा लय पैसा कंपनी म्हणजे ते ट्रॅक्टर आहे महाराज. हो जाणार आहे आपलं काय मकर कर्ज कडक कपडे तुझे साधी राणी बघा ना. मग आता तुम्ही पांडुरंगाला काय मागणं घालणार याच्यावर? सांगितलं भाऊ का पाऊस पाणी भरपूर होऊ दे. आमच्या भाविक मंडळी चांगले राहू दे. आणि पांडुरंगा तुमची कृपा अशी कर सगळी मंडळी व्यसनाधीन न होता या परमेश्वर व्हायला पाहिजे. तर व्यसनामुळे काय झालं आई वडिलांना कोणी पाहत नाही. हो लेखा झाले पाहिजे असं आज आम्ही पांडुरंगा सांगले घातले. आता ही तुमची किती वारी आहे? ही आमची वारी असं होतं लहान चौथीला. हा म्हणजे तुम्हाला त्यावेळेस कळत होतं का पंढरपूर? काय ते कळत यायचं वडिलांना सांगतो यायचं मजा म्हणून यायचं. त्यावेळेस पांडुरंगाचे मंदिर कसं होतं? आहे असंच होतं का? आहे असं ते पांडुरंग. हा का? आणि मूर्त मूर्त आहे अशी आता पांडुरंगाला काय साखर? आमचे आचार्य आहेत ना बघा. कुठे आहे ते आजी? सुंदर स्वयंपाक करते. हे ना हे आमचे आचार्य आहेत. जय हरी माऊली जय हरी. आमचे हरिभक्त रामजी महाराज बेलकर त्याला साफ करतात. सुभाषजी महाराज बेलकर सुंदर स्वयंपाक बरं का सुंदर स्वयंपाक. आणि आमच्या महिला मंडळी बघा आमच्या रोजानं कोणीच नाही महाराज. आमच्याकडे हे नाही आहे पैसा. आणि म्हणून आमचं सगळं फ्रीमध्ये काम करतात. आमची दिंडी ना बरं का आमची दिंडी अगदी सगळं फ्रीमध्ये दिंडी चालू आहे. आमच्या वादक मंडळी गायक मंडळी हे सगळे शवधारी मंडळी बघा. आणि दिंडीचं काही वाटत नाही महाराज. लक्षात नाही दिंडीला.
तुमच्याकडं माऊली तुमच्याकडं पाऊस आहे का? हा आम्ही होतो त्यावेळेस थोडी पेरणी झाली होती हां पण पांडुरंगाची कृपा आम्ही आलो मागे पाऊस झाला बघा. हां हां आमच्या गावातले म्हणतात ही बियात गेली पाऊस झाला. बरं का? म्हणतात काही काही चांगलं आहे, आनंदी आनंदी. खरं जाऊ द्या, कृपा केली पांडुरंगाने झाला. यांचा एक फोटो. चला आपली आता थोडं राहिले, आपली मीडियाची संपत आलेली आहे. पटकन घ्या. ताई तुम्ही वारीला आल्या, तुमचं काय म्हणजे वारीला येण्याबद्दल तुमच्या मनात काय वाटतं बरं तुम्हाला? एकदम भारी वाटतं. पांडुरंग तुम्हाला किती वेळा पांडुरंग दर्शन घ्यावं वाटतं तुम्हाला? तुम्हाला इथून घरी जावं वाटतं का? नाही म्हणजे हे काय आहे तुमचं? इथं काय आहे तुमचं? है का हे तुमचं माहेर आहे काय? मग बरोबर आहे मग. हा मग माहेरातून लेकीला कसं काय आकलून लावतील? बरोबर आहे ना. ठीक आहे चालतंय. जय हरी माऊली. भेटूया परत, आपण भेटूया अशीच.